जुलैमध्ये काय घडू शकतं? कारण जुलै हा आपल्या पावसासाठी महत्त्वाचा आहे. आता हवामान विभागाचा अंदाज जर बघितला दीर्घ पल्ल्याचा, त्याच्यामध्ये 16 जुलैपर्यंत चांगला पाऊस दाखवतोय. तर पेरणीयोग्य पाऊस जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकतो का? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जुलै महिना हा आपल्याकडे सर्वात जास्त पावसाचा महिना आहे. हं, हं. आणि मी फक्त कोकणामध्ये पाऊस शेवटच्या आठवड्यात सांगतो आहे. मग त्यानंतर तो मान्सून किती स्ट्रॉंग होईल आणि त्यानंतर तो सह्याद्री ओलांडून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किती जाईल यावर अवलंबून आहे. मग आपला आठवडा चालू होतो दुसरा 2 जुलैचा, हं. बरोबर. 2 जुलै ते 8 जुलै या दरम्यान फारसा जोरदार नाही, पण बऱ्यापैकी मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि त्या पावसावर पेरणी होईल ते मी आज बोलू शकत नाही आहे. पण दुसऱ्या आठवड्यात मात्र मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळू शकतात, की त्याच वेळेस कोकणातही पाऊस चांगला होऊ शकतो. आणि जुलै महिन्याचं विचारलं तर मी जुलैच्या पहिल्या आठवड्याचं सांगतो आहे. आणि जुलैचा तो दुसरा आठवडा आहे, 9 जुलै ते 15 जुलै या आठवड्यात मात्र या आठवड्यात विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि तेही बंगालच्या मान्सून उपसागरी शाखेतून, बंगालच्या शाखा जी येते त्या शाखेतून विदर्भात जास्त पाऊस होईल, त्या खालोखाल मराठवाड्यात होईल. आणि त्याच आठवड्यात बऱ्यापैकी मध्य महाराष्ट्रात अरेबियन ब्रांचने पाऊस होण्याची शक्यता आहे. ओव्हरऑल जरी जूनच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात पाऊस होत असला तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस मध्य महाराष्ट्रात, फार जोराचा तीव्रतेचा नदी नाले असला काही प्रकार नाही आहे, पण पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतरच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र मराठवाडा विदर्भातही पाऊस, पण कदाचित विदर्भात त्यावेळेस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. अच्छा. आणि तेच मान्सूनच्या महाराष्ट्रात पाऊस पडण्याचं ठळक वैशिष्ट्य असेल असं मला वाटतं आहे. म्हणजे जुलैच्या पहिल्या 15 पेरण्या होऊ शकतात एकंदरीत असा अंदाज तुम्ही आहे. पावसाचा प्रश्न विचारलात, पेरण्या होतील असा प्रश्न नाही आहे. तुम्ही पावसाबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, पण 15 होतील का? जुलैपर्यंत किती प्रमाणात पाऊस होतो, हं. मी विदर्भाला हायलाईट केलं आहे की त्याचं ठळक दाखवलं की पाऊस होणार आहे. पण त्याच्यामध्ये पावसाने, त्या होणाऱ्या पावसातून किती सेंटीमीटर ओल मिळते त्याच वेळेस आपल्याला त्यावेळेस बोलता येईल. कारण आज 20 तारीख आहे आणि मी 15 जुलै 25 दिवसाचा अगोदर बोलतो आहे. महिन्यातून 2-2 महिन्याची जे फोरकास्ट आहे त्याच्यामध्ये अचूकतेचं टक्केवारी कमी असते, कमी लक्षात असते. ठेवा. बरोबर. म्हणून तुम्हाला सांगतो, जुलै महिन्याचा प्रश्न विचारला, जुलै महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे असंच मी म्हणेल. आपण जर हवामान विभागाचा अंदाज बघितला तर पुढच्या आठवड्याभरामध्ये MGO आहे, तर तो फेज 2, 3, 4, 5 की ज्या आपल्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या पावसासाठी पोषक राहील, ज्या असतात फेज, तर त्या फेजमध्ये राहू शकतो असा एकंदरीत अंदाज दिसतो. तर मग जर MGO या फेजमध्ये असेल तर आपल्याकडे पुढच्या आठवड्यात त्यामुळे पाऊस पडणार आहे का, इतर काही वातावरणीय घडामोडी घडणार आहेत? हा प्रश्न तुम्ही MGOबद्दल विचारला. एक वाक्यामध्ये मला शेतकऱ्यांना सांगावंसं वाटतं, बऱ्याच शेतकऱ्यांना MGO समजायला लागला आहे. MGO विश्ववृत्तावर संपूर्ण एक सर्कल पूर्ण करायचं. म्हणजे दक्षिण आफ्रिकेपासून जर सुरुवात केली तर श्रीलंका, इंडोनेशिया, म्यानमार, प्रशांत महासागर असा कंप्लीट तो एक चक्कर पूर्ण करतो. आणि ह्या एक चक्राच्या ह्या 360चे 8 भाग पाडलेले आहेत. आणि ह्या प्रत्येक भागाला फेज 1, फेज 2, फेज 3 असं म्हणलेलं आहे. मग नुसत्या फेजवरून, आणि याला कालावधी एक 45 दिवसही लागू शकतो, कधी 60 दिवसही लागू शकतात. बरं. आता तुमचा प्रश्न MGOच्या आणि मान्सूनच्या आगमनाच्या कालावधीत प्रश्न विचारलेले आहे. नुसतं मान्सून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, MGO एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी होतं हे महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यातही ताकद किती आहे, म्हणजे त्याचा ॲम्प्लिट्यूड. ज्यांना वेव्ह थिअरी फिजिक्समधली समजलेली आहे त्यांना माहिती आहे ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू. तो ॲम्प्लिट्यूड किती आहे, मॅक्झिमम किती आहे. हा जर 1 असेल तर तो मॅक्झिमम, आणि तो जर 0 असेल तर म्हणजे पाहुणा येऊन झोपी गेलेला असा अर्थ त्याचा आहे. तर MGO ज्याला 45 ते 60 दिवस लागतात, आज 20 तारखेला तो भारताच्या अरबी समुद्रात आहे. बरं. पण त्याचा ॲम्प्लिट्यूड 0 आहे, कार्यक्षमता फार वीक आहे.
जो MGO एका फेजमध्ये 8 दिवस 10 दिवस कधी घेतो, 15 दिवस घेतो, तो MGO आत्ता 20 जून नंतर साधारण तुम्हाला 5 ते 6 दिवसामध्ये फेज 2, फेज 3, फेज 4, फेज 5 हे सगळं इतका वेगाने ओलांडून जाणार आहे, तेही कमीत कमी कार्यक्षमतेत जाणार आहे. तर MGOचा असूनही काही उपयोग नाही. बरं. कारण तो ॲम्प्लिट्यूड झिरोमध्ये आहे आणि त्यात ताकद नाही आहे आणि फार वेगाने जातो आहे. 5 ते 7 दिवसात तो इतक्या वेगाने जातो आहे की संपूर्ण पृथ्वीचं अर्धं सर्कल तो 5 ते 6 दिवसात पूर्ण करणार आहे. तो काय आपल्याला मदत करणार? मान्सून तर अजून कोकणातच आहे, महाराष्ट्रात मान्सून पाहिजे. आणि MGOचा मान्सूनच्या काळामध्ये मान्सूनचं आगमन खेचण्यासाठीच फार उपयोग होत असतो. प्रश्न MGOचा विचारला, त्याची स्थिती आज अशी आहे. हाच MGO जर एम्प्लिट्यूड 1च्या दरम्यान असता आणि तो जर आज 2मध्ये आहे आणि कदाचित 10 दिवस त्यांनी घेतले असते 2 आणि 3मध्ये, कदाचित आजपासूनच पावसाला सुरुवात झाली असती, मान्सून वेगात पुढे सरकला असता आणि 10 दिवसामध्ये जी शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे ती चिंतामुक्त महाराष्ट्रातला शेतकरी ह्या MGOने केला असता. पण ती स्थिती यावेळेस नाही आहे. बरं. एकमेव कारण त्याची कार्यक्षमता ॲम्प्लिट्यूड झिरो आहे आणि तो वेगात निघून जातो आहे. आपण म्हणतो अरे थांब मला तुझ्याशी बोलायचं, तो पुढं पळतो आहे, त्यातला प्रकार आहे तो. अशी अवस्थेमुळं MGOचा काही आपल्याला फारसा उपयोग नाही.